तर नमस्कार पब्लिक. कसं काय, बरं आहे का? समजा मजेत, आमचं बी मजेत. तुम्ही आहो तर आम्ही आहे. कसं काय, बरं आहे ना? तर तुमच्या सपोर्टमुळे समजा काय व्यवस्थित चालू आहे, असाच सपोर्ट करत जावा. तर आपलं आज तुम्हाला डेली रुटीन दाखवण्यात येईल. डेली रुटीन म्हणजे कसं, ज्याच्या घरी बाग आहे, बाग, द्राक्षाची बाग, द्राक्षाची असो ना, कशाची पण असू द्या, डाळिंब असो, केळी असो, कशाची पण. तर बागायतदाराची अवस्था आणि बागायतदाराचं रुटीन तर आज तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर बघून घ्या. तर तुम्ही बघितलं, फवाराही झालाय आपला, परंतु फवाऱ्यानं काय होत नाही आपलं. आता आपल्या बागाला खत टाकायचं आहे. खत टाकायची तयारी करावी लागेल. खत म्हणजे आपला शेणखत बरं का, असं नाही की रासायनिक. रासायनिक टाकतो बरं का आपण, तर थोडा टाकतो, लई नाही टाकत. 1 वर्ष टाकला होता, 30,000चा रासायनिक खत टाकला होता, तर ती 30,000 सुद्धा वसूल झालं नाही. तर मग आपलं गाव खातच टाकलेला परवडतंय. गाव खातच टाकतो आम्ही. आणि बागाव्यतिरिक्त बी कामं असतात, तुम्हाला दाखवतो. थांबा थोडं दाखव. हे स्प्रिंकलर आहेत का नाही, आमच्या नानाने जोडलेत सकाळी. काल पलीकडच्या साईडला चालू होतं, 2 पाईप पलीकडं चालू होतं. आज अलीकडं चालू आहे, कारण की इकडचं भिजवायला आलं होतं, खाट टाकलेला होता, ह्याला थोडा युरिया टाकून घेतला आहे त्यामुळे. आणि हा आपला तुरीचा प्लॉट आहे. हा अर्धा एकराचा प्लॉट आहे आणि वरचा अर्धा एकर, असं मिळून टोटल 1 एकर आहे. तुरीला शेंगा बघू शकता तुम्ही कशा आहे द्या, बघून घ्या शेंगा. तुमच्या तुरीला पण असतील शेंगा, काढायला आले असतील काही जणांच्या तुरी आघाडीवरच्या. तर मला सांगा कशा आहे त्या शेंगा तुमच्या इकडच्या. हे म्हणजे आमच्या इकडंच घट आहे का तुमच्या इकडे बी तुरीच्या उत्पन्नामध्ये घट आहे, कळलं तर आम्हाला पण. कसं आहे, एकामेकाशी संवाद केल्याशिवाय कळत नाही हो, कुणीकडचं काय चालू आहे काय नाही. आता हे पाणी चाललंय बरं का, हे लास्टचा तुरीचा एक म्हणजे पलीकडच्या साईडच्या अर्ध्या एकरातल्या तुरी गेल्यात बरं का. पाऊस लय पाणी होतं इकडं त्यामुळे. आणि इथं पाणी पोचत नाही कशाचंच, म्हणून इथं स्पेशल दंड केला आहे ह्या लाईनला, आणि इकडं पाणी सोडून दिलं आहे बरं का. आणि ही स्प्रिंकलर चालू आहेत आपले. हे मक्काचा प्लॉट आमचा असा आला आहे बघा. तुम्हाला तुमच्याकडं कसा आहे प्लॉट, काय कमी आहे मक्कात आमच्या, जरा कमेंटद्वारे सांगा. लय लाईटीचा लय घोटाळा होत आहे, सारखंच फ्यूज जात आहे आणि माणसं चुटक्यावर चालू होते ती मोटरा, त्यामुळे ना डीपीचा सारखं प्रॉब्लेम होत आहे. लय अवघड आहे हो कंडिशन. आज बघा, सारखं चुटक्यावर चालवून डीपीचं ऑइल निम्म्याच्यावर ड्रेन झाले म्हणजे सांडले. त्यामुळे आहे ना डीपी कवा बी उडू शकतो म्हणजे जळू शकतो. त्यामुळे लय आता भरणं आलंय जवळ, आणि डीपी जळला की लय प्रॉब्लेम बेकार आहे. आता भरणं जळून जाते समजा, आणि हातात आलेलं पीक समजा निघून जाते, आणि परत शेतकरी अजून दुःखात. लय अवघड गणित आहे. चला तर आजच्यासाठी एवढं. उद्या अजून तुम्हाला काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न करेन. चालतंय, भेटूया उद्या.